वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची आवड महाराष्ट्राची सुरुवात नव्या दशकाची. बघितलं ना नाजुकाबाई, केवळ वादन ऐकताना सुद्धा गाणं ऐकण्याचा फील आला की नाही? हा मग मी पण लिहते गाणं. पण ह्या विषयी मी काही बोललेलोच नाहीये ना. मी बोलते ना, पण काय बोलताय तुम्ही? मी पण लिहते गाणं. मग मी काय करू? ऐकवू? आत्ता मग कवा? ऐकवा. हा? म्हणजे आत्ता ऐकवा. काय बोलणार? हा, ऐकवा. पण मुजिक म्युझिक म्हणजे? त्याच्यात मुजिक लय इम्पॉर्टंट आहे. अहो मग आधी नाही का सांगायचं? आता होते ना ते म्युझिशियन्स, आता गेले ते, जाऊ द्या. नाही नाही, तुम्ही वाजवा ना. अहो मला नाही हो कुठचं वाद्य वाजवतायत काही. काय तोंडानं वाजवा ना. मग तुम्ही तोंडाने कसं वाजवायचं? तोंडानं वाजवायचं असं म्हणजे जमल तुम्हाला. मी दाखव. हा, डिक्की चकी डिक्की चकी डिक्की चकी डिक्की चकी असं वाजवा. हा वाजवा, जमल जमल तुम्हाला. डिक्की चकी वाजवा. हो हो हो, धीर एकवटू दे मला. हा, वाजवा. ढिक्की चिकी टिक्की चिकी, ढिक्की चिकी टिक्की चिकी ना. तुझं हे काय असं जोशात बोला, असं जोशात. डिक्की चिकी टिक्की चिकी डिक्की चिकी टिक्की चिकी बोला. जोशात होऊन जाऊ दे. आमच्या गावाकडचा राग्या आहे ना, सॉलिड वाजवतो. आता रघ्याला कुठून आणायचं आपण? तो जाऊ दे, तुम्ही वाजवा ना. तुम्हाला जमल. बघा तरी, बघा तर गंमत येते लय. बघा. बर. ढिक्की चिकी टिक्की चिकी ढिक्की चिकी टिक्की चिकी ढिक्की चिकी टिक्की चिकी. हा, आता आहे ना, मी हा हात असा वर केला ना, का म्हणायचं हे 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 म्हणा तर. बर. ढिक्की चिकी टिक्की चिकी ढिक्की चिकी टिक्की चिकी हे हे. हा. अरे वा. आता हा हात वर केला का म्हणायचं टन टन. म्हणा म्हणा म्हणा. टन टन. हा, मस्त वाटतंय बघा. ढिक्की चिकी टिक्की चिकी हे हे ढिक्की चिकी टिक्की चिकी टन टन. हा, आणि आता मी असं केलं ना का म्हणायचं टिंग टिंग. हा, असं. हा बर. म्हणा म्हणा. ढिक्की चिकी टिक्की चिकी हे हे ढिक्की चिकी टिक्की चिकी टन ढिक्की चिकी टिक्की चिकी टिंग. वाह. डिक्की चिकी टिक्की चिकी हे हे डिक्की चिकी टिक्की चिकी टन डिक्की चिकी टिक्की चिकी टिंग डिक्की हे डिक्की चिकी टिक्की चिकी टन डिक्की चिकी टिक्की चिकी टन टिंग डिक्की हे टिक्की टन डिक्की चिकी टिंग डिक्की चिकी हे टिंग टन टन टिंग. काय हो तुम्ही कशावरही काय टाळ्या वाजवताय हो? आणि बाई तुम्ही मला काहीही काय करायला सांगताय सगळ्यांच्या समोर? काही म्हणजे मग याच्यात तुमचं गाणं कुठे? हेच गाणं होतं. हे गाणं होतं? आमच्या इथल्या सिरियलचे टायटल सॉन्ग आहे ते. टायटल सॉन्ग. हा. हे असं असतं डिक्की चिकी हे डिक्की चिकी टन डिक्की चिकी टिंग. हा, मग असं कसं? आता तुमच्या त्या सिरियलचं नाही का, मालवणी डेस धित्ताम तित्ताम धित्ताम तित्ताम. अहो ते टायटल सॉन्ग कुठे? आणि तुम नाही जाऊ आम्ही दे. त्याच्यावरच इन्स्पिरेशन घेतलं. काय इन्स्पेक्शन इन्स्पेक्टर पण नाही. नाजुकाबाईंना इन्स्पिरेशन म्हणायचे याची कृपया रसिकांनी नोंद घ्यावी. हा हा, तेच घेतलं आम्ही. त्या गाण्यावरनं घेतलं आम्ही, मालवणी डेजवरच्या. आणि इन्स्पिरेशन घेऊन गाणं कुठचं बनवलं? हे हा. डिक्की चिकी टिक्की चिकी हे डिक्की चिकी टिक्की चिकी टन डिक्की चिकी टिक्की चिकी टिंग. हा, मला येडे पिंपोडेचं सर्वोत्कृष्ट गीतकार भेटला तेव्हा. सर्वोत्कृष्ट गीतकार हा. या गाण्यासाठी. हा. आणि संगीतकार रग्याला भेटलं. तोंडानं वाजवलं ना त्यानं. अच्छा 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 अच्छा. वा 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 वा. हा. आणि पार्श्वगायनाचं नाही भेटलं. का हो? का? तोंडानं वाजवलं ना, म्हणून पार्श्वगायन नाही दिलं त्यानं. असू दे असू दे. छान आहे. पण छान आहे ना. या तुमच्या बक्षिसांबद्दल तुमचं जोरदार अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत नाजुकाबाईंसाठी. तर आता आपण वळणार आहोत पुढच्या पुरस्कारांकडे. वळा वळा वळा. अहो मी तुम्हाला परवानगी विचारत नाहीये हो. असं बोलण्याची पद्धत आहे. मध्ये मध्ये प्लीज बोलू नका काही. असं बोलतात का बाया माणसांना? कसं वाचा वाचा बोलतायत? ऐकून घेत नाही का कोणाचं?
पुढे दुसरं कोण बोललं असतं तर बघितलं असतं बरोबर. एक निवेदक आहेत म्हणून सोडून दिला आता. मला जाऊन दे, काय बोलणार ते. तुम्ही जरा प्लीज शांत राहा. तर आपण आता वळणार आहोत पुढच्या पुरस्कारांकडे. वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. पुढच्या विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतोय संजय मोने आणि प्रतिमा कुलकर्णी यांना. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री नामांकन गोदा काकू, कुलवधू अनिता कळत न कळत, संयोगिता अवघाची संसार, कनिष्का असंभव, श्रावणी कुलवधू, प्रिया असंभव. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट सहाय्यक काय व्यक्तिरेखा स्त्री. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री कुलवधू गोदा काकू. गोदा काकू कुठं आहेत पण? गोदा काकू नाही आल्या म्हणूनच हे आले होते ना. गोदा काका आहेत का हे? पुढचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष नामांकन आदित्य अवघाची संसार, इन्स्पेक्टर वझलवार असंभव, गणपती मामा, सावित्री, अक्षय अभ्यंकर कळत न कळत, अभिमान सरंजामे असंभव. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष इन्स्पेक्टर वझलवार असंभव. पुढचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा नामांकन कामना कामतेकर, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, कृष्ण पेंद्या, घडलंय बिघडलंय, गंपू, मालवणी डेज, हवालदार शिपाई, घडलंय बिघडलंय, जुजू, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, गेंगण्या, मालवणी डेज, राजा प्रधान, घडलंय बिघडलंय, कुसुमात्या असंभव. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा कॉन्स्टेबल कामना कामतेकर. सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम नामांकन मालवणी डेज, कॉन्स्टेबल कामना कामतेकर, हा का बन, घडलंय बिघडलंय, आयडिया हास्य सम्राट. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची.
आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम मालवणी डेज. मनीष दळवी. स्पर्धकांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. नाही नाही, विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. हा तेच ते. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. विजेत्यांचे आभार, मान्यवरांचं अभिनंदन. विजेते आणि मान्यवरांचं अभिनंदन आणि आभार. बस. बस. तर आता पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. मला माहित आहे आतमध्ये त्या जोड्या तयार आहेत ना, त्या नाचणार आहेत ना. आता बघून आली मी. अहो नाजुकाबाई, हे सगळं बोलण्यासाठी मला इथे बोलवलंय, पैसे दिलेले आहेत. माझा रेट विचारू नका, सगळ्यांसमोर माझ्या इमेजला तडा जाईल. अहो हे सगळं नीट प्रेझेंट करायचं असतं, कशाला तुम्ही हे सगळं सस्पेन्स फोडून टाकताय? मी त्यांना बघितलं आता अरे बघितलं म्हणून काय असं सगळं सांगून नसतं टाकायचं. सॉरी. जाऊन दे, आता यांनी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो. आपले आवडते कलाकार आता इथे येऊन बहारदार नृत्य सादर करणार आहेत, एवढंच मी बोलू शकतो. चला. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची.